नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज 23 जून आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दुपारचे जर वातावरण बघितले तर आज दुपारच्या वातावरणामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत असून काही भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. जबरदस्त पावसाचा जोर वाढतो आहे. तर मित्रांनो, आपण बघूया आज कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे. तर आजचं जर वातावरण बघितलं, सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, कणकवली, फोंडा मुसळधार पावसाची शक्यता आज दुपारनंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते. जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे. या ठिकाणी रत्नागिरीकडे मुसळधार पावसासोबत काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. रत्नागिरी, नेरवा, मुलगुड या काही परिसरामध्ये, तसेच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर, माखजन, कोयना, पाटण मुसळधार पावसाची शक्यता आहे. जोर वाढलेला आहे या परिसरामध्ये. हा जो काही सर्व परिसर आहे जोर वाढलेला आहे. चिपळूण, गुहागर, खेड, दापोली मुसळधार पाऊस. तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. आणि मित्रांनो, साताराकडे देखील पावसाचा जोर वाढत आहे. अति मुसळधार पावसासोबत तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. मेधा, उसरपोट, सवराट, अरशी, शिंगावडी, तसेच रहिमतपूर, कोरेगाव, देवरा, आदराकी, नांदल, फलटण, लाटे, बारामती, बरड सर्वत्र या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. मित्रांनो, दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जबरदस्त पावसाचा जोर या ठिकाणी वाढत आहे. आणि हा जो काही पावसाचा जोर आहे हा या ठिकाणी सरकत आहे. या ठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळू शकतो. लोणंद, फलटण, लाटे, बारामती हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसासोबत आपल्याला पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. पुणे जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे. जुन्नर, मंचर, चाकण, पुणे. आणि हा जो पाऊस आहे हा अहिल्यानगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. अहिल्यानगरकडे देखील जोर वाढलेला आहे. अहिल्यानगरचा जो काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, घोडेगाव, तसेच हा जो काही परिसर आहे संगमनेर, अकोला तालुक्याकडे पावसाची शक्यता आहे. घरगावकडे पावसाची शक्यता आहे. तर अहिल्यानगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये या पावसाचे जोर आपल्याला बघायला मिळू शकतोय. बगूर, पाथर्डी, तसंच जामखेड, शेवगाव, श्रीगोंदा या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर नाशिकमध्ये आपल्याला मालेगाव, मनमाड, येवला, निफाड, सिन्नर, नाशिक या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस त्र्यंबकी, इगतपुरीकडे बघायला मिळू शकतोय. जोर वाढलेला आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तसेच हा जो काही पाऊस आहे हा जो पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आणखी धाराशिवकडे, सोलापूरकडे हा पाऊस बघायला मिळेल. सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे. करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव, परांडा, कुरुडवाडी, पंढरपूर, माहुळ, चेलगाव, सोलापूर, अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये आहे. तसेच मराठवाड्याकडे जर बघितलं तर मराठवाड्याकडे देखील हा पाऊस बघायला मिळेल. हा पाऊस मराठवाड्याकडे आपल्याला सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो. सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं सेंद्रामडी, सीपिपरी, काचोड, पाचोड, छत्रपती संभाजीनगरचा जवळपास संपूर्ण परिसर हा पाऊस व्यापित आहे. आणि या ठिकाणी मुसळधार पाऊस सोबतच तुरळक भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान जालना जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे. मात्र सायंकाळच्या दरम्यान जालना जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा जोर वाढत असून मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. बीड जिल्ह्याकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल. भागबदलत पावसाची शक्यता आहे. मात्र दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर या ठिकाणी जोर जास्त आहे. बीड जिल्ह्याकडे, धाराशिवकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आज मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. लातूरकडे मध्यम ते भागबदलत जोरदार पाऊस. लातूर, अवसानी, लंगा, शोणतपाल, उदगीर या काही परिसरामध्ये असून परभणीकडे देखील पावसाची शक्यता आहे. परभणीकडे पावसाचा जोर वाढत आहे. सायंकाळच्या दरम्यान परभणी, नांदेड, वाघाळा या ठिकाणी जोरदार पाऊस. हा जो काही परिसर आहे पूर्णा, बासमत, झरी, बोरी, जंतूर, सेलू, पाथरी, तसंच पेठुंबरी, कंधार या परिसरामध्ये जोरदार पाऊस. हिमायतनगर, उमरखेड, हदगाव, तामसा जोरदार पावसाची शक्यता आहे. हिंगोलीकडे देखील जोर वाढलेला आहे. सापतगाव, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, खंडाळा, पुसद, औंढा, नागनाथ, विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, विदर्भामध्ये जर बघितलं हा जो काही परिसर आहे नागपूर जिल्ह्याचा परिसर, तर पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल. दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे. सायंकाळच्या दरम्यान पावसाला जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये रात्री, मध्यरात्री देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता नागपूर जिल्ह्यामध्ये आहे.
नागपूर तसंच भंडाराकडे जर बघितलं, भंडाराकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. रात्री मध्यरात्रीला पावसाचा जोर जास्त वाढत आहे भंडारा जिल्ह्याकडे आणि गोंदियाकडे देखील पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे. चंद्रपूरकडे जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान फार काही पाऊस नाही, सायंकाळच्या दरम्यान पाऊस बघायला मिळेल. मात्र रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील बघायला मिळू शकते. मार्कासा, राजोळी, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली हा जो काही परिसर आहे, मूल, चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहिरी, भांबरगड जबरदस्त विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. तर या ठिकाणी हा जो परिसर आहे मध्य प्रदेशचा काही परिसर आहे, त्यानंतर आपला अकोला, अमरावतीचा काही परिसर आहे, तसेच चंद्रपूरचा काही परिसर आहे. तर या ठिकाणी नागपूरचा काही परिसर आहे, भंडारा जिल्ह्याचा काही परिसर आहे, तसंच गडचिरोलीचा काही परिसर आहे. या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते. जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे. तर मित्रांनो, जर एकंदरीत जर बघितला, अकोला, अमरावतीकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. बुलढाणा, वाशिमकडे देखील जोरदार पाऊस आणि खानदेशात जर बघितलं तर खानदेशात देखील आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. आज खानदेशात देखील विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं, जळगाव, धुळे या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. जळगाव जिल्ह्याकडे, धुळे जिल्ह्याकडे जोरदार स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. आज या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान धुळे जिल्ह्याकडे पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे. मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो धुळे जिल्ह्याकडे, जळगाव जिल्ह्याकडे. नंदुरबारकडे मात्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं, हा जो काही पाऊस आहे हा पूर्व भागाकडे सरकत आहे. दुपारच्या दरम्यान किनारपट्टीच्या बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल. मात्र त्यानंतर आपल्याला हा जो पाऊस आहे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भाकडे जाताना खानदेशात काही भागामध्ये आपल्याला हा पाऊस बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि मित्रांनो, तुमच्या विभागाचा हवामान अंदाज सविस्तर जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा, जेणेकरून तुमच्या विभागाचा हवामान अंदाज आम्ही सविस्तर पुढील व्हिडिओमध्ये सांगणार. तर आपण चॅनलवर नवे असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.